टी.व्ही.9च्या बाप्पाच्या दर्शनासाठी मंत्री शंभूराज देसाई आज आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं टी.व्ही.9 मध्ये. बाप्पाकडे नेमकं काय मागितलं? बाप्पाकडं सुख समृद्धी आणि सगळ्यांना आनंदी समाधानी ठेवण्याचा आशीर्वाद मागितला. मी गणरायाचा भक्त खूप लहानपणापासून आहे आणि नेहमीच गणरायाचं कृपाछत्र कृपा आशीर्वाद माझ्यावर आमच्या परिवारावर राहिलेला आहे. संकटाच्या काळात गणरायाचा धावा केला तर नक्की गणराय आपल्या पाठीशी राहतो, हा अनुभव माझा आहे. आपण सगळे पाहता सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही लोक काम करतो आहे आणि सार्वजनिक जीवनात काम करताना आज महायुतीच्या सरकारमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि असंच राज्य भरभराटीकडे जावं, देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आपलं महाराष्ट्र व्हावं आणि ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हावं अशी गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली. महायुतीचं सरकार परत या निवडणुकीमध्ये येऊ देत असं गाऱ्हाणं गणरायाला मी घातलं आणि त्याचं नेतृत्व देखील आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मिळावं आणि नेहमीप्रमाणे गणरायाचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर राहावा असं गाऱ्हाणं असं आर्जव मी गणराया चरणी केलं. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता त्यासाठी मग मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच पुढे करावं लागेल, तर मग महायुतीचे मुख्यमंत्री म्हणजे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार? आमचा शिवसेना म्हणून म्हणाल, शंभूराज देसाई शिवसेनेचे एक आमदार म्हणून म्हणाल तर मला वाटणार आमचे नेते मुख्यमंत्री व्हावेत. तसं भारतीय जनता पक्षाला वाटणार त्यांचे नेते व्हावेत. महायुतीतले दुसरे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांना वाटणार त्यांचे नेते व्हावेत. पण आमचं एकमत ह्या मुद्द्यावर आहे की महायुतीचे हे तिघजण जे प्रमुख नेते आहेत, माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा, आणि या तिघांच्याही वरती केंद्रातले जे आमचे नेते महायुतीचे दोन्ही मोठे नेते आहेत, माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शहा साहेब, हे एकत्र बसतील आणि ज्याला कोणाला सांगतील मुख्यमंत्री करा त्याला महायुती मुख्यमंत्री करेल. पण शिवसेनेचा आमदार म्हणून, एक शिवसैनिक म्हणून आणि माननीय शिंदेसाहेबांच्या बरोबर चढ्या उतार काळामध्ये आम्ही राहिलेलो आहे, त्यामुळं शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेबांचा एक सहकार्य म्हणून साहजिकच आमचा आग्रह असणार आहे, आमची इच्छा असणार आहे, आमचं मागणं असणार आहे की शिंदेसाहेबांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी. शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये जर निवडणूक लढवणार आहात तर मग तोच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून का घोषित केला जात नाही? आता हा प्रश्न मोठ्या नेत्यांचा आहे वरच्या, आणि नेत्यांनी काय ठरवलंय की निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर नेतृत्वाच्या बाबतीत आपण चर्चा करू. आज आपण महायुती म्हणून पुढे जाऊया आणि हे पहिल्यापासून आहे. आता हे बघा, मी मगाशी अगदी स्पष्टपणानं सांगितलं, मी माननीय शिंदेसाहेबांचा एक कार्यकर्ता आहे, एक सहकारी आहे, मला मनापासून वाटणार. तसं मी मगाशी म्हटलं तसं भाजपच्या नेत्यांना वाटणार, राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटणार. पण आज निवडणुका लढताना सगळ्यांनी सांगितले की नेतृत्व हे शिंदेसाहेबांचं असेल आणि मग ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला यश मिळवायचं आहे तो चेहरा पुढं करणं हे आपण सगळेजण बघता की हे आवश्यक आहे की बाबा तुमचं नेतृत्व कोण महायुतीचं. तर आज महायुतीचे हे तीन प्रमुख नेते आहेत, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि मान्य दादा. पण नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांचे आपण लढतोय तर साहजिकच आहे बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा तो मान नेतृत्व करण्याचा माननीय शिंदेसाहेबांनाच मिळावा असं आम्हाला वाटतंय आणि मला विश्वास आहे गणराया आमचं गाऱ्हाणं ऐकल. मी गणपतीचा खूप लहानपणापासून भक्त आहे. मी माझ्या स्वतःसाठी कधी काय मागितलं नाही, पण एवढ्या कष्टातनं सामान्य कुटुंबातनं पुढे आलेले शिंदेसाहेबांसारखे नेते आहेत. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन ते इतकं मेहनत घेत आहेत, तर त्या मेहनतीचं फळ यावं एवढंच आमचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे नाव असून सुद्धा दादांनी मात्र त्याचं जोरात श्रेय घेतलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरून राडा झाला अशी माहिती मिळते, तर खरंच असं काही झालं का? खरं कसं आहे, आम्ही मंत्री म्हणून माननीय राज्यपाल आम्हाला शपथ देतात गोपनीयतेची, त्यामुळे शपथभंग करायचा नसतो. गीतेवरती हात ठेवून आम्ही शपथ घेतलेली असते. त्यामुळं मी एवढंच सांगेल की आता तो विषय मागं पडलेला आहे
आणि ज्या काही त्याच्यामध्ये गोष्टी घडल्या त्याची सुधारणा 2-3 दिवसात झालेली आपण बघितली सगळ्यांनी, की आता सगळेजणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं म्हणायला लागलेत. त्यामुळं वाद झाला का नाही झाला, राडा झाला का नाही झाला हे क्षणभर बाजूला ठेवूया. पण ज्या नावानं योजना आली, मी आता उमेदजींना मगाशी चर्चा करताना सांगत होतो की माझ्या मतदारसंघात 10-15 गावांमध्ये 100-125 महिलांना मी भेटलो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना. आणि ज्या घरात येणार म्हणून सांगितलं ते घर सोडून काही घरात अचानक मी गेलो, तिथंसुद्धा मी महिलांशी बोललो की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का तर मिळाले, अर्ज भरायला काय अडचण आली का तर नाही आली, बरं कुणी दिले ही योजना, शिंदे साहेबांनी दिली. हे अगदी सहजगत्या, म्हणजे माझ्याकडे त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत, सहजगत्या महिला बोलत आहेत की शिंदे साहेबांनी पहिल्यांदा महिलांकडे बघितलं, याच्या अगोदरच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं नाही. त्यामुळं आणि सरकारची योजना सरकारचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांच्या नावानंच आपण करतो. त्यामुळं ही योजना शिंदेसाहेबां महायुतीची आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची योजना आहे. त्यामुळं आता ह्या 2-3 दिवसामध्ये आपण बघतोय सगळेजणच महायुतीतले सर्व राजकीय पक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणायला लागलेत. आतापर्यंत बरेचसे सर्वे आले. लोकसभेमध्ये तुम्ही असं म्हणालात की आमचा स्ट्राईक रेट चांगला होता, जास्त होता इतरांपेक्षा. तर आत्ता जे काही सर्वे आलेले आहेत त्याच्यामध्ये भाजप साधारणतः 60 ते 65 जागा, असे 1-2 सर्वे जे आलेत त्याच्यामध्ये, आणि शिवसेनेला साधारणतः 20 ते 22 जागा, आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला साधारणतः 7 ते 11 जागा, असा एक अंदाज त्यामध्ये वर्तवलेला होता. काय वाटतं तुम्हाला? अंदाज आहे ना, अजून वेळ आहे बराच निवडणुकीला. आणि सर्वे कसे आहेत बघा, एक सकाळी येतो वेगळा आकडेवारी सांगतो, दुपारी सर्वे येतो ती वेगळी आकडेवारी सांगतो, संध्याकाळी एक सर्वे येतो तो वेगळी आकडेवारी सांगतो. सर्वे हे सर्वे असतात, प्रत्येकाची सर्वे करण्याची पद्धत, किती लोकांपर्यंत पोहोचला आहे, किती लोकांचं मत विचारात घेतले त्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पण आपण स्ट्राईक रेटचा विषय जो मगाशी सांगितला की स्ट्राईक रेट, आता सगळेजण म्हणत होते कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला की शिवसेना माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची एवढ्या जागा, 1-2 जागा त्यांना मिळतील. आम्ही 7 जागा, आमचा स्ट्राईक रेट 48% आहे. आणि काही त्रुटी आजही मी सांगतो आमच्याकडनं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहिल्या. त्यामुळं आपण म्हणतो ना की दूध पिताना तोंड पोळलं की ताकही पिताना आपण फुंकून पितो, तसं त्या त्रुटी राहिलेल्या आम्ही आता विधानसभेला दुरुस्त करू. आणि अतिशयोक्ती नाही, पण आज आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार आहोत. मी आपल्याला सांगतो, निकाल लागल्यानंतर मी भेट घ्यायला येईन आपली, 50चा आकडा हा नक्की वाढलेला असेल एवढं मी आपल्याला सांगतो. मी तुम्हाला आकडाच विचारणार होते की साधारणतः किती जागा मिळतील असा तुमचा अंदाज आहे? मी आपल्याला सांगितलं ना, आत्ता विद्यमान जेवढे आमदार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आहेत त्याच्यापेक्षा आकडा किंवा त्याच्यापेक्षा संख्या, पुन्हा आकडा म्हटलं की पुन्हा आणि त्याचे वेगळे अर्थ काढतात, त्याच्यापेक्षा वाढलेली संख्या असेल, धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून आलेली, एवढं मी फक्त सांगतो आपल्याला. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.